अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे आरोप 3 जणांवर करण्यात आले आहेत। इंस्टाग्रामवरील ओळखीपासून सुरू झालेली मैत्री कशी तिच्या शोषणापर्यंत परिवर्तन झाली, पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषणाची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी महिलेला मूल होत नसल्याने तिने नवस करावा यासाठी ज्योती नागेश हिवराडे हिने तिला मंदिरात नेण्याचे आमिष दाखविले। सोशल मीडियावर 2 महिन्यांपूर्वी झालेली ओळख एका धक्कादायक कटाकडे वळली। 5 ते 9 मे या कालावधीत ज्योती हिवराडे, तिचा पती नागेश हिवराडे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगनमत करून महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर महिलेने बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून आरोपींना अटक केली आहे। सध्या तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। बार्शी टाकळी हद्दीतील एका महिलेला तिचे इंस्टाग्राम फ्रेंड यांनी नवस करण्याच्या निमित्ताने गाडीत बसून तिला काही अंतरावरती गुंगीचे औषध दिले व थेट आळंदी, पुणे येथे एका लॉजवरती घेऊन तिच्यावरती 3 दिवस लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर सदर आरोपीने सदर पीडितास तिचे माहेर खामगाव येथे सोडून दिले। त्यानंतर सदर पीडित महिला ही बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली। त्या महिलेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना शोध घेण्याकामी पोलीस हवालदार नागसेन वानखेडे, ईश्वर पातोंड, मनीष घुगे यांचे पथक तयार केले व त्यांना तात्काळ पोलीस शोधकामी आरोपी शोधकामी रवाना केले। त्यावरून सदर पथकाने तात्काळ 3 आरोपींना ताब्यात घेऊन पोस्ट येथे आणून त्यांना अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सोनवणे हे करीत आहे। इंटरनेटवरील ओळखीचे वळण इतके घातक ठरू शकते याची जाणीव या घटनेतून होते। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा प्रकरणापासून सुरक्षित राहण्यासाठी समाजात जागृतीची गरज अधिक भासते। या प्रकरणाचा तपास कसा वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।